अर्धा तास मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती आणि आता ती स्वच्छ करून आपण चाळणीत काढून घेऊया। त्यानंतर त्यातला 1 चमचा बाजूला काढून आपण ही डाळ पाणी न टाकता जाडसर अशी वाटून घेणार आहोत। त्यामध्ये रफली चिरलेली मेथीची भाजी टाकून आपण जी डाळ बाजूला ठेवली होती ती टाकूया आणि मी इथं धणे असे जाडसर कुटून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, हे तांदळाचं पीठ बाइंडिंगसाठी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर, 1 उभा चिरलेला कांदा, हळद, चिली फ्लेक्स, मीठ, चाट मसाला नसेल तर 1 चमचा लिंबू रस टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे वडे वळून घेणार आहोत। आणि हे वडे आपण सर्व आपले वडे वळून झाले की आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवू। त्यातलं तेल गरम झाले की आपण हे वडे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। शॅलो फ्राय छान असा गोल्डन कलर आला की आपण हे वडे काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपले मेथीचे वडे तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।